नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज लाईफ. तर चला, आज मी तुम्हाला थोडंसं मोटिवेट करणार आहे. थोडंसं मोटिवेशन मला असं वाटतं प्रत्येकाला पाहिजे, तर मला पण असं पाहिजे असतं. मग मी काहींचे व्हिडिओ बघत असते आणि त्याच्यामधून मला थोडंसं मोटिवेशन भेटतं आणि मग मला परत नवीन एनर्जी भेटते दुसरे नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलबद्दल थोडीशी माहिती, थोडंसं मोटिवेशन, कसे व्ह्यूज येणार किंवा कसे सबस्क्रायबर्स वाढणार ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. ते पण थोडक्यातच आहे, खूप जास्त नाही आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या पण चॅनलचं जर प्रमोशन करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, उद्याच्याला तुमच्या चॅनलचं प्रमोशन होऊन जाईल. तर चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे की चॅनलचे सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे किंवा मी कसे वाढवले, काय करू शकतो आपण सबस्क्रायबर वाढवण्यासाठी, आज मी तुम्हाला हे सांगणार आहे. आता हे बघा, मी जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ टाकत होते ना, तेव्हा मला हजाराच्या आतमध्ये व्ह्यूज यायचे आणि मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे. अरे यांच्या व्हिडिओला तर 1,50,000, 10,000 असे व्ह्यूज येते. मग माझ्या व्हिडिओला ॲटलिस्ट हजाराच्या पुढे तरी व्ह्यूज पाहिजेत ना, असं मला वाटायचं की 1,000चा जरी आकडा दिसला ना, आपल्याला थोडंसं बरं वाटतं की बाबा 1,000 व्ह्यूज आले आणि 10-5 लाईक्स आले तरी बरं वाटतं की बाबा चांगल्या लाईक्स आल्यात. आपण पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला आणखीन थोडीशी प्रेरणा भेटते, थोडीशी एनर्जी भेटते. म्हणून मग मी असं डिमोटिवेट व्हायचे की अरे बाबा व्ह्यूजच येत नाहीत. दुसऱ्यांचे ब्लॉग्स पण आहे बघायचे, मिनी ब्लॉग्स, आणि त्याप्रमाणे करायचे आणि त्याप्रमाणे शूट करून तसे टाकून द्यायचे. पुष्पास किचन हे ह्या चॅनलचं नाव आहे आणि ह्या ताईंचे व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहेत. रेसिपी तर एकशे एक बळकर आहेत. मला पर्सनली खूप जास्त आवडले आणि मी त्यांचे भरपूर सारे व्हिडिओ वॉच केले. तर मला असं वाटते तुम्हालाही नक्कीच आवडतील आणि जर आवडत असेल ना तर त्यांना लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ टाकून द्यायचे आणि त्याला व्ह्यूज यायचे नाही. आणि मग आता प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ना कुणीतरी एक असतो सल्ला देणारा. तसं माझ्या याच्या चॅनलमध्ये सल्लागार आहे, ती म्हणजे माझी बहीण. ती व्हिडिओ पूर्ण वॉच करणार, व्हिडिओच्या खाली तर कमेंट छान करणार, पण मला फोनवर सल्ले देणार की अगं हे असं नाही, इथं असं पाहिजे होतं, तू इथं हे शूट करायला, ह्या अँगलने शूट करायला पाहिजे होतं, किंवा तू हे असं असं बोलू शकत होती तिथं, किंवा तू तो थंबनेल असा ठेवायचा होता, वरती टायटल असं लिहायचं होतं. असे ती मला सल्ले द्यायची आणि मी तिला सांगायचे की नाही ग, दुसऱ्या पण अशाच करतात, असेच ब्लॉग्स बनवतात, मी पण तसंच बनवते, मग त्यांना व्ह्यूज येते तर मला का येत नाही. तर ती मला सांगितलं की दुसरे असेच ब्लॉग्स बनवतात, ते ऑलरेडी फेमस आहेत, त्यांनी काहीही दाखवलं तरी त्यांना व्ह्यूज येणार असेल. तसं तुला सध्या लगेचच असं ब्लॉग्स बनवून कोण बघणार आहे. त्याच्यासाठी अगोदर तुझे थोडासा बेस पडला पाहिजे, त्यानंतर मग माणूस थोडंसं जरी मागं पुढं काही शूट केलं तरी पण बघू शकतात. ज्याचे जास्त फॉलोअर्स असतात ना, त्यांच्याकडे जर काही छान स्टोरी नसली किंवा काही दाखवायला छान कंटेंट नसलं, काहीही शूट केलं, काहीही नाही पण जे शूट करतात ते तरी पण लोक ते आवडीने बघतात. आणि जे नवीन कंटेंट क्रिएटर आहेत, ज्यांनी कितीही छान त्यांची स्टोरी असेल, त्यांचा आवाज असेल किंवा त्यांचं चित्रीकरण कितीही छान असेल तरी त्यांच्या याला एवढे व्ह्यूज येत नाहीत. मग तेच घडायचं माझ्या बाबतीत की त्यांना व्ह्यूज येतात तर मग मला का येत नाहीत. तर प्रॉब्लेम हा असतो की ते ऑलरेडी फेमस असतात, त्यांच्याकडे त्यांचा फॅन बेस असतो, सबस्क्रायबरचा बेस असतो, त्यांना पाहणारे लोक असतात. 1,00,000 सबस्क्रायबर जरी असेल तरी त्यांच्या व्हिडिओला 50,000 60,000 व्ह्यूज येऊनच जातात आणि आपले ऑलरेडी सबस्क्रायबर 1,000 2,000, त्याच्यामध्ये व्ह्यूज येऊन येऊन किती येणार. त्याच्यामधले पण काही बघतात, काही बघत नाही. तर असं व्हायचं माझ्यासोबत. तर माझे सगळ्यात जास्त चालणारे व्हिडिओ म्हणजे गावाकडचे व्हिडिओ, शेतातले व्हिडिओ. आणि मला पण पर्सनली खरंच खूप आवडतं ते. त्याला फक्त व्ह्यूज येतात म्हणून मी शेतात जात नाही किंवा ते शेतातलं करत नाही. मला पर्सनली खूप जास्त आवडतं शेतामध्ये जायला. मी राहायला पुण्यात आहे पण माझं मन सगळं गावाकडे. मला असं वाटतं मस्त शेती असावं, शेती करावं, मस्त नॅचरल वातावरणात राहावं आणि ऑर्गॅनिक भाजीपाला खावा, असं माझं पर्सनली मत आहे. मला असं वाटतं पैशापेक्षा आपलं आरोग्य हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला ते व्हिडिओज बनवायला जास्त आवडते आणि मी ते व्हिडिओ तसे टाकायचे. नवीन नवीन मी चॅनलला 1-1.5 महिना होऊनच गावाकडे गेले होते आणि त्यानंतर मी गावाकडचे भरपूर सारे व्हिडिओ शूट केले आणि मग मी ते हळूहळू एक एक टाकत गेले. तर त्या व्हिडिओला तेव्हा काही व्ह्यूज आलेच नाही. त्यानंतर त्याला हळूहळू व्ह्यूज यायला लागले आणि ते गावाकडचे सलग व्हिडिओ 1,00,000 2,00,000 3,00,000 असेच केलेले आहेत. म्हणजे ते जुने जुने एकदम व्हिडिओ, त्याला ते नंतर ते व्हायरल गेले. अचानक माझे जुने व्हिडिओ व्हायरल गेले आणि त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर पण चांगले वाढले.
1000 सबस्क्रायबर व्हायला ना मला जास्त वेळ लागला नाही आणि 1000 पासून 2000 व्हायला मला फक्त 8च दिवस लागले, 7 ते 8 दिवस लागले. 8 दिवसात माझे 2000 सबस्क्रायबर होऊन गेले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, माझे कोणते व्हिडिओ व्हायरल झाले, ते जे शेतातले किंवा ते भाजीपाल्याचे तसे व्हिडिओ माझे व्हायरल झाले. तर तसंच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा एखादा व्हिडिओ तुम्ही टाकला आणि तो 10,000पर्यंत गेला किंवा 4-5 हजारापर्यंत गेला, तर असं समजून जायचं की तुमच्या ऑडियन्सला ते व्हिडिओज आवडत आहेत. मग तुम्ही त्या पद्धतीने व्हिडिओज बनवायचे. म्हणजे मग एक व्हायरल गेला, दुसऱ्याला एका व्हिडिओला जरी 10,000 व्ह्यूज आले तर त्याच्यातले तुमचे थोडेफार सबस्क्रायबर वाढतात आणि त्याच्यातले 5,000 लोक जे आहेत ते तुमची जेन्युइन ऑडियन्स असेल. म्हणजे जे 10,000 रॅन्डम लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलाय तर त्याच्यातले 5,000 लोक तरी तुमचा उद्याचा व्हिडिओ बघतील. त्या 5,000 मधले आणखीन थोडंसं काही त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकतं किंवा थोडेसे कमी पण होऊ शकतात. त्या 5,000 मधले जर पुढच्या व्हिडिओ 2,500 लोकांनी जरी बघितला, फुल वॉच केला, शेवटपर्यंत नॉनस्टॉप बघितला, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला आणखीन भेटणार आहे. लगेच व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, हळूहळू येतात. मग अजून तो 10 जणांकडे जाईल, त्यांनी बघितला तर तो अजून 50 जणांकडे जाईल. असं होत 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 नंतर हळूच व्हिडिओ व्हायरल होतो. एकाच दिवसात माझा तरी नाही झाला टाकल्या लगेच एकही व्हायरल. माझे सगळे हळूहळू भरपूर टाइम घेतला त्यांनी आणि भरपूर टाइमाच्या नंतर ते हळूहळू व्हायरल झाले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमचा एखादा समजा कुकिंगचा व्हिडिओला छान व्ह्यूज येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने व्हिडिओज बनवा की बाबा हे बघायला आवडतंय लोकांना, मग आपण पण तसेच व्हिडिओज बनवायचे. जर एखाद्याचं ब्लॉगिंगचा व्हिडिओ व्हायरल जात असेल तर तुम्ही तसा व्हिडिओ बनवा, तसेच तोच कॉन्टेंट ठेवा, तोच कॉन्टेक्स्ट ठेवा आणि त्या पद्धतीने व्हिडिओ बनवा. जर तुम्ही असे व्हिडिओज बनवले ना तर 100% तुमचं चॅनल व्हायरल होऊन जाईल आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले येतील. सुरुवातीला आपल्यालाच काही जास्त व्ह्यूजची अपेक्षा नसते. माझ्या व्हिडिओला 1000 व्ह्यूज येऊ दे, 2000 येऊ दे, 5000 येऊ दे, बस एवढ्याच व्ह्यूजची अपेक्षा असते. आणि जसं जसं चॅनलची ग्रोथ होईल, जसे व्हिडिओला व्ह्यूज वाढतील तसे मग आपल्या अपेक्षाही वाढून जातात. तसेच व्हिडिओज बनवत होते मी. शेतातले गावाकडे जायला सहसा बऱ्याच वेळा होतं, कारण आमचं गाव जवळ आहे इथून जायला. त्यामुळं ना भरपूर वेळाच गावाकडे जाणं होतं, काही कार्यक्रमाला किंवा मुलांना सुट्ट्या असल्या किंवा सहज आला कंटाळा, 2 दिवस मुलांना सुट्ट्या आहेत, आलं फिरून गावावरून, तर असं आमचं जाणं होतं. मग तिकडचेच व्हिडिओ माझे जास्त आहेत, गावाकडचेच. मी सुरुवात इथून केली होती पण गावाकडचे व्हिडिओ माझे जास्त आहेत. आता पण मध्ये 2-3 वेळा जाऊन आले त्यावेळेस, पण मग माझे ते व्हिडिओ जास्त व्हायरल गेले आणि त्यामुळे मग मला असं वाटलं की ते जास्त चालतायत, म्हणून मग मी त्याच टाईपचे व्हिडिओ जास्त टाकायला सुरुवात केली. तर असं करून माझं चॅनल छान ग्रो झालं, छान ग्रोथ होतीये त्याची आणखीन पण. आणि मी हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. ज्या गोष्टी मला येत नाहीत किंवा एडिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा व्हॉइस ओव्हर कसा होतोय कसा नाही त्याच्यामध्ये जर मला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी ते सर्च करते यूट्यूबला. किंवा एखाद्याचा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, असे 2-3 हिंदी चॅनल आहेत ज्यांचे मला व्हिडिओ खूप आवडतात आणि मी ते डेली बघते. त्यांचा फॅन बेस पण खूप मोठा आहे आणि त्यांचं एडिटिंग, त्यांचं बोलणं पण खूप छान आहे. त्याच्यावरून आपल्याला पण शिकायला भेटतं की आपण असं केलं पाहिजे, असं बोललं पाहिजे किंवा हे बोलणं असं छान वाटेल. तुम्ही व्हिडिओ एडिट करताना एकदा बोला, छान नाही आलं ते डिलीट करा, परत एकदा व्हॉइस ओव्हर करा, ते छान नाही आलं परत डिलीट करा, पण मुद्देसूद बोला, छान बोला. आपल्या बोलण्यावरूनही आपण व्हायरल होऊ शकतो किंवा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ शकतात. खूप जणी अशा आहेत की ज्यांचं बोलणं छान आहे, काहींची ऍक्टिंग छान आहे, काहींचं दिसणं छान आहे. सगळे गुण एकाच माणसात नसतात. काहीला लोक ते छान बोलते म्हणून तिला बघते, काहीला लोक ती छान दिसते म्हणून तिला बघते, तर काहीला ती छान राहतीये, ती छान घर ठेवते म्हणून तिला बघतात. असं प्रत्येकाला बघण्याचं आपलं कारण हे वेगळं असतं. मी पण भरपूर सारे चॅनल बघते आणि त्याच्यावरून एक गोष्ट शिकली आहे की मी हिला कशासाठी बघते, तर ती छान बोलते म्हणून मी तिला बघते. तिला छान वाटतं तिचं बोलणं, भले ती कसं बोलत असो पण तिचं बोलणं छान वाटतं, आपल्याला ऐकायला छान वाटतं आणि असं वाटतं की ती आपल्यातलीच एक आहे म्हणून आपण तिला बघतो. तर असं आहे की सगळे गुण एका माणसात नसतात आणि आपल्यात पण ते नाहीये. तर प्रत्येक आपल्यातला गुण काय आहे, आपल्यातलं असं वेगळं पण काय आहे ते ओळखायचं. आपल्याला कशाची आवड आहे आपण ते करायचं. आपल्याला जर ती गोष्ट आवडतीये ना तर ती लोकांना पण नक्कीच आवडणार. हे बघा, आपण आपली आवड जोपासा. आपली आवड तुम्ही बघा की आपल्याला नेमकं आवडतंय काय, कोणती गोष्ट आपल्याला आवडती तुम्ही तेच करा. असं विनाकारण एक ओझं स्वतःवरती लादू नका की नाही मला ब्लॉगिंगच करायची,
नाही मला कुकिंगच करायची, भली मग तुम्हाला त्याच्यामध्ये आवड नसेल तरी चालेल, पण मला हे करायचंय असं करू नका. तुम्हाला ही कोणती गोष्ट आवडते, तुम्हाला ब्लॉगिंग आवडते, तुम्ही ब्लॉगिंग करा. कारण आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये आपलं मन जास्त रमतं. त्या मन रमलं की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामधून शिकायला भेटतात आणि आपण खूप सारे नवीन नवीन क्रिएटिव्ह गोष्टी करू शकतात. आपलं डोकं त्याच्यामध्ये जास्त चालतं. जर आपल्याला आवडच नसेल ना तर आपलं डोकं त्याच्यामध्ये जास्त चालणारच नाहीये आणि असा क्रिएटिव्हनेस त्याच्यामध्ये दिसणारच नाहीये. त्यामुळे तुम्हाला ज्या आवडणारी गोष्ट करा. असं स्वतःवरती तो एक बोझ घेऊ नका की मला नाही हे करायचं, हे करतोय तर मला पण तेच करायचंय, किंवा ही हे करते तर मला पण तेच करायचंय, असं नाहीये. तर तुम्ही आवडणारी गोष्ट चॉईस करा आणि त्याच्यानुसार चला. म्हणजे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला भलेही सक्सेस कमी भेटलं पण तुम्हाला आनंद त्याच्यामध्ये 100% भेटेल. ही माझी गॅरंटी आहे, कारण मी तीच करते. मला जी गोष्ट आवडते ना मी तेच करते. त्याच व्हिडिओचं तसेच व्हिडिओज बनवते किंवा त्याच गोष्टींचं शूट घेते. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये सक्सेस किती भेटतंय मला माहित नाहीये, पण मला त्याच्यामध्ये आनंद भरपूर भेटतोय, छान टाइम स्पेंड होतोय. काहीतरी क्रिएटिव्ह करते, दिवसभर एकदम बिझी राहते. म्हणजे एकदम असं पूर्ण दिवस मरगळलेला जात नाही, पूर्ण दिवस ऍक्टिव्ह मध्ये जातो, ऍक्टिव्हनेस मध्ये जातो. 2 मुलांना सांभाळून जेव्हा घर पूर्ण शांत होतं तेव्हाच मी व्हिडिओ बनवते, कारण सकाळच्या धावपळीमध्ये माझ्याच्याने होतच नाही व्हिडिओ बनवणं. कारण त्यांचं आवरायचं की आपण आपला कॅमेरा घेऊन इकडून तिकडं पळायचं हेच मला काही कळत नाही. असे कर तसे कर. पण माझा त्यांना एकच सल्ला आहे की लॉंग व्हिडिओ बनवणं खरंच खूप जास्त अवघड आहे, कारण ते नाही जमत. सकाळचे तर हे होते माझे काही मुद्दे जे मला तुम्हाला सांगायचे होते. तर सगळ्यात शेवटचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की जे तुम्हाला आवडतंय ती गोष्ट तुम्ही करा, विनाकारण स्वतःवरती बोझ घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही, जे व्हिडिओ ऑडियन्सला आवडते, जे व्हिडिओ तुमच्या सबस्क्रायबरला आवडते ते तुम्ही बनवा. म्हणजे त्यांना ज्या टाईपचे व्हिडिओ आवडते, ज्या टाईपच्या व्हिडिओना तुमच्या व्ह्यूज येते तसे व्हिडिओ तुम्ही बनवायचा ट्राय करा. त्यासाठी माझ्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हो, परत एकदा सांगते, चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर व्हिडिओला छानशी कमेंट करा, फुल व्हिडिओ वॉच करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला, असा होता माझा एक्सपिरियन्स. तुम्हालाही मला असं वाटतं याच्यामध्ये थोडाफार तरी फायदा होईलच. मला असं वाटतं थोडीशी मोटिवेशनची गरज सगळ्यालाच असते. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.